काही दिवसांपूर्वी पाणी करणाऱ्या कोपरगाव तालुक्यात सध्या पाण्याने थैमान घालणं सुरू केलंय। नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने 1,56,000 क्युसेक्स गतीने गोदा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक या गावाला गोदावरीच्या पाण्याने वेढा घातल्याने सदर बेटावर 24 नागरिक कालपासून अडकले आहेत। त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे, परंतु अद्यापही त्यांना बाहेर काढण्यात यश आलेले नाहीये। मंगळवार आणि बुधवारपासून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले, तर नांदूर, मधमेश्वर, दारणा, गंगापूर या नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। परिणामी गोदावरी नदी पात्रात नाशिक जलसंधारण विभागाने 1,56,000 क्युसेक्सने पाणी सोडले। अचानक पाण्यात वाढ झाल्याने 24 नागरिक या ठिकाणी अडकले आहेत। यामध्ये स्त्रिया, पुरुष, लहान मुले यांचा समावेश आहे। पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने एनडीआरएफच्या टीमला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते। या पाण्यात बोट तग धरू शकत नाही। पाण्याचा वेग कमी झाल्याशिवाय अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढता येणार नाही आणि जर पाण्याचा वेग असाच राहिला तर हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागेल, असे एनडीआरएफच्या टीमच्या जवानांनी सांगितलंय। क्या रिस्क में अड़चने आ रही है और किस तरह से प्रॉब्लम सॉल्व हो सकती है? ये गोदावरी नदी का जो बहाव है पानी का इतना स्पीड है कि इसमें बोट उतारना खतरे से खाली नहीं है। यदि इस पानी को कम हो जाए तो हम बोट उतार के उनको रिस्क्यू कर सकते हैं। तो कितने लोग फंसे, क्या पता है? 22 आदमी, हमें सूचना मिली है कि 22 आदमी वहाँ पे फंसे हुए हैं। एमएलए मैडम, श्वेता मैडम से बात हुआ है, उनसे हमने अपना प्रस्ताव रखा है कि ये रबड़ बोट होने की वजह से पलट सकता है तो उनको जान का खतरा बन सकता है, इसलिए उनको और कोई सुविधा मुहैया कराया जाए। उन्होंने बोला है कि हेलीकॉप्टर से हम वहाँ से कोशिश करते हैं निकालने की, और पानी यदि कम हो जाता है तो हम भी कोशिश करेंगे कि हम ही निकाल दें, इसलिए हम यहाँ पे रुके हुए हैं। आप कितने आदमी आए हैं यहाँ पे? यहाँ पे हम 13 आदमी आए। आप कब तक करा देखेंगे? अब तक जब तक पैदा नहीं आता पानी, जब तक स्पीड कम ना हो जाए। यदि नहीं कम होता है तो संपर्क हम एमएलए सर से बात करेंगे। सदर ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी पालवे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, तहसीलदार प्रशांत खेडेकर, आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सचिन वारे आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून सदर ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवण्याची मागणी केली आहे। जर आज गोदा पात्रात 1,56,000 क्युसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले तर या पुरात अडकलेल्या 24 नागरिकांचा जीव धोक्यात जाऊ शकतो। पुरामध्ये अडकलेल्या या 24 नागरिकांना बाहेर काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे। कालपासून कोपरगाव तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। गोदावरीला प्रचंड मोठा पूर आल्यामुळे नदीकाठचे बरेचसे गावकरी भयभीत झालेले आहेत आणि त्याच्यात विशेषतः कोपरगाव शहरामध्ये नदीकाठचा जो भाग आहे तिथले बरेचसे लोकांना आम्ही स्थलांतरित केलेलं आहे। काही शाळांमध्ये आहे, काही मंगल कार्यालयांमध्ये आहे। त्यांच्या प्रशासनाने दखल घेऊन योग्य वेळी त्यांना सगळ्यांना तसं आवाहन केलं। त्यांचं साहित्य, घरातलं सगळं जीवनोपयोगी वस्तू त्यांना सगळ्यांना हलवलं आणि त्यांची योग्य देखभाल झाल्यामुळे तशा पद्धतीचं काही आता दिलासा त्यांना दिलेला आहे। तसं काही भयभीत आता वातावरण नाही, परंतु डाऊच बुद्रुक हे जे गाव आहे इथे जवळजवळ 24 लोक, आदिवासी मंडळी एका बेटावर अडकलेले आहेत। चहूबाजूनी पाण्याचा वेढा आहे आणि त्यांच्याशी आम्ही रात्री संपर्कात होतो। एक रामदास शाख म्हणून, अर्जुन शाख असे एक आदिवासी कुटुंब आहेत, परिवारातले 2-4 कुटुंब त्यांचे आहेत, परंतु ते रात्री त्यांना हलवण्यासाठी, व्यवस्था करण्यासाठी ते स्वतः तयार नव्हते आणि आज एनडीआरएफचे जवान आलेले आहेत, परंतु जवानांचं म्हणणं आहे की पाण्याची खोली जास्त आहे, वेग जास्त आहे, वाळू उपशामुळे अशी परिस्थिती खरं तर निर्माण झालेली आहे। प्रचंड अवैध वाळू उपसा इथे होतो आणि म्हणून खरी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे ते जवान आज तयार होत नाहीये की त्यांना काढण्यामध्ये धोका मोठा आहे। म्हणून मी प्रशासनाला आग्रह धरला आहे की हेलिकॉप्टरच्या व्यवस्थेने का होत नाही, परंतु त्या लोकांचा आपल्याला जीव वाचवावा लागणार आहे आणि त्यासाठी माझा खरं तर आग्रह चालू आहे। कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक या गावामध्ये, हे गाव कोपरगाव तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। या गावामध्ये गोदावरी नदीला आलेल्या पाण्याच्या पुरामुळे येथे 24 लोक या बेटावर अडकलेले आहेत।
या बेटावरील लोकांना काढण्यासाठी NDRFची टीम या ठिकाणी आलेली आहे, परंतु पाण्याचा वेग हा अतिशय जास्त असल्या कारणाने येथील NDRFच्या टीमला त्यांना काढणं मुश्किल होत आहे। तरी पण या ठिकाणी पाण्याचा वेग कधी कमी होतो याकडे त्यांचं लक्ष लागून आहे। जोपर्यंत हा वेग कमी होत नाही तोपर्यंत त्यांना काढण्यात अपयश येत आहे। आमदार आत्ताच तिथे स्नेहला तकोलेताई होऊन गेल्या, त्यांनी सांगितलं या ठिकाणी यांना काढण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी करीत आहे। प्रशासनापुढे फक्त आता एकच आव्हान आहे, येथील नागरिकांना या बेटातून बाहेर कसं काय काढता येईल। C24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव। C24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव।